तर नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं आपल्या ऑल टाईम व्हिडिओ चॅनलमध्ये. तर बघू शकता तुम्ही, आता आम्ही आहेत किचनमध्ये. तर आजचं मेनू काय आहे हे बायकोला विचारू आपण. डाळ भात. बघा, पहिला टप्पू आला डाळ भाताचा, बरोबर का? डाळ भात आलं म्हणजे काय आलं, आराम आला, बरोबर ना? कोण म्हणतं आराम आहे? डाळ भात बनवाच लागतो, ते काय तर होत नाही. तसं काय नाही. हे हा ॲपल खातो मी, ॲपल कधी तो मला तू सांग, डाळ भात आला म्हणजे आराम आला. काय आराम नाही, तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला आराम घडत असेल तर डाळ भात शिजवा आजचं. नाही नाही, हा मग आराम म्हणायची गरज नाही, ज्याचं काम त्याला माहित असतं. एकदा कुकरला शिजलं झालं ते. शिजवा ना मग तेवढंच, एकदाच शिजवायचं ना कुकरला. चला, उलट बोलायचं नाही बोलला कोणाला? मला. तुम्ही का उलट बोलतात माझ्या कामाला? थांब, मी काय म्हणतोय, तुम्ही काय बी म्हणत असला तर बी वेळ तर लागतो ना कुठल्याच कामाला. कुठल्या चपाती भाकरी करायला वेळ लागतो नाही? चपातीला वेळ लागतो, भाकरीला वेळ लागत मला. ती भाकरी तो शुभ्र नाही, मला माहित आहे. इतकं नाही हरभऱ्याच्या झाडावर चढवायची गरज. नाही शुभ्र नाही, माझी बायको एवढी सुग्र नाही मी ना. डाळ भातच करणार आहे, किती मी सुगरण असले तरी. आत्ता बघा, लय सुग्र नाही दादा, माझी बायको इतकी सुग्र नाही ना, लय सुग्र नाही का नाही का? मी नाही सुगरण. बघा आता असं आहे, नवाजल्यावर नवं गावाला जातं माणूस, म्हणते ते खरं खोटं नाही, ते खरंच आहे ते. तर मला एक म्हणायचे तुम्हाला, ज्यांचे लग्न झालेत त्यांना सांगतो मी, बायकाला डोक्यावर बसून घेऊ नका, बरं का? बायकाला डोक्यावर बसून घेऊ नका, बायकाला कंट्रोलमध्ये ठेवा. नाही तर बायका एकदा डोक्यावर बसल्या, तुमचं काय खरं नाही. बरोबर बोलल? चुकीचं आहे. चुकीचं आहे? बरोबर नाही. बघा, असं चुकीचं म्हटलं मला राहिलं. हां, खरं बोललं की राग येतो, बरं का? हो येणार ना. बायची जात अशी आहे, खरं बोललं की राग येतो. हो, बायच्या जात आहे ना, अशी लांब येली पाहिजे. काय माहिती आहे का, हे आहेत ना, त्यांचं ऐकलं. हा, बाईच्या जातीला लांबीला पाहिजे आणि ह्या गाड्यांनी नुसता पसारा धरला पाहिजे. हां, ह्या काय करतं माहिती आहे का, ह्यांचं ऐकलं तर बरं, आणि नाही ऐकलं लय. तुम्ही बी तसलेच आहेत हे असं तटगुर. झालं, ते तसं झालं, आणि ह्यांचं ऐकलं वा 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 वा. अरे काय, हे चुकीचं आहे बरोबर. तटगुर आहेत तुम्ही लय. हे खूप चुकीचं आहे तुमचं, तुमचं चुकीचं. अतिशय प्रमाणाच्या बाहेर तुमचं हे बाया चुकतात. पण तुम्हाला समजत नाही, नवरा किती कष्ट करतो, कष्ट करून तुम्हाला किती खाऊ घालतो, हे तुम्हाला कळतं का? नाही कळत. आणि तुम्ही काय करता माहिती आहे का, सुट्टी आली की चला हॉटेल, सुट्टी आली चला हॉटेल, मी सुट्टी आता आली तसलं की चला हॉटेल. हॉटेल. आम्ही निघतो लगेच. फायदा घेता ना तुम्ही. पैसे कुठे? नाही नेलं की फुगून बसायचं फुगेवानी. काय बरोबर ना, पटलंय, फुगून बसायचं. का तुम्ही नाहीत काय फुगत? बरोबर का नाही? एक बार माझं फुगणं तरी कमी आहे. हं. नाही नेलं फुगून बसायचं. असलं फुगतात बाया तरी कमी रुसत आहेत. फुगलं की नवरा म्हणजे येते हॉटेलमध्ये, खाऊ घालते मनावर. काय आहे ते 1000 1200 1500 3000 जे काय खर्च होईल ते. तेवढं बी नाही असं करायचं असतं ते. नवऱ्याने. त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे का, लग्न कराच. लग्न कराच. मी लग्नासाठी कुठंही तुम्हाला इन्कार करा असं नाही, लग्न कराच, करा, बायकोचा भरपूर लाड लग्न करा. कराच. अरे राहू दे बाळा, इकडे ये. लग्न करा, बायकोचा भरपूर लाड करा. करा करा बायकोचा भरपूर राग कडा. नाही, हं. बायकोचा भरपूर लाड करा. हं. मग जास्त बी नाही पाहिजे, करा करा, बिंदास करा. पण बिंदास करा. हा, बायको टोकरीवर हागवून घ्या, काय घेणं देणं नाही. हागली पुन्हा वास आला असं म्हणू नका. काय बरोबर ना? चुकीचं बोललो. हागायला पागल झाली का कोण? बायको? बायकाला येडे असेल, तुला काय सांगू. काय रे चेपे, मला पोटावर बोल लागलं इथं. त्यांना येडं करतात कोण माहितीये का? नवरे. कसं? हा,
जशा आहेत तशा ऍक्सेप्ट करायच्याच नाहीत, त्यांना बदलावायचं बघायचं. त्या बदलले तू बदललीस ना, पहिल्यासारखे राहिले नाही. अरे बदलू नका ना तुम्ही, बदलता कशाला तुम्ही? हां काही कारण सांगायचे नाही, काय ह्याला काय सवय का काय? काही कारण नाही सांगायचं. अशा गोष्टीमुळे भांडणं होतं. बाळा तू खा बिंदास. हां आणि मला डाळ भात नाही पाहिजे, मला भाकर किंवा चपाती करायची. हा उपाशी राहा, उपाशी ना हरकत नाही. कसला शेण पण नको आहे पडवर मला. काय मी आताच काय बोललो, बायका डोक्यावर बसून घ्यायचे नाहीत. तू माझ्या डोक्यावर बसते काय मग? मला काय डोक्याला बसायची गरज नाही. मी डाळ भात बनवणार आहे. ही बात नाही तसलं मला खायचं की नाही करत खायचं ते तुमच्या तुम्ही ठरवायचं. बरोबर. मी तुला प्रेम सांगतो आणि प्रेमात कुकरचे दोन्ही टोकऱ्यात, कुकरचे डबे दोन्ही टोकऱ्यात तुझ्या खड्या पडत राहिली. तुम्ही कशाला हाणून घेतात? मी तुला आणि नका हाणून घेऊ, लागत असते. शेणपणा करायचा नाही, भाकर ते झाली पाहिजे. नाही हाणून. ठीक आहे आता चाललो मी, जरा बाहेर जाऊन येतो. जरा नगारा फुगलेला आहे आपला. बाहेरून जाऊन येतो मी, जरा मित्रमंडळी भेटून. तुम्ही घराच्या बाहेर पाहिलं तर पाऊल ठेवा बरं. कसं नाही राव, मी भेटत नाही, उंबऱ्याच्या बाहेर पाऊलच ठेवून बघा, भेट नसतो मी. बघू ना भेटत का नाही. चला आलो मी. पोरांना थांबा रे तिथं दरवाजात, येतेच मी तांदूळ घेऊन.